जिल्हा परिषद मांगलादेवी येथील शाळा सुधार समितीचे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ राजूरकर आणि त्यांच्या अर्धांगिनी व त्यांचा परिवार दोन शब्द बोलतील प्रेसला या आनंद महोत्सवाबद्दल. बोला दीपक भाऊ, काय मत आहे तुमचं वालं याबद्दल? खूप छान वाटून राहिलं. हे जवळपास 25 ते 26 वर्षापासून मांगलादेवी ते पहिली वेळ हा बुलबुलचा कार्यक्रम घेण्यात आला जिल्हास्तरीय. हां, त्यामुळे सगळे आनंद उत्साह मांगलादेवीमध्ये साजरा होत आहे. त्यामुळे खूप असा आनंद व्यक्त होत आहे. तुमच्याच काळात नुकतेच अध्यक्ष झाले आणि हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला असं म्हणायला काही हरकत नाही का आमच्यातर्फे? काही हरकत नाही. चांगलं कार्य. इथे जे आहे मांगलादेवी इथे त्यांनी नाव सुचवलं आणि हे मांगलादेवी इथे संपन्न झाला. तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब केलं गावावर. असं वा. म्हणायला हरकत नाही. ठीक आहे ताई, काय मत आहे तुमचं वालं? माझं मत तेच आहे. खूपच छान कार्यक्रम झाला आहे हा. म्हणजे बुलबुल हा आम्ही पहिल्यांदाच ऐकला आणि पाहिलेला आहे आणि गावात असं खूप छान वाटत आहे. ताई, तुमचं काय मत आहे या कार्यक्रमाबद्दल? जिल्हास्तरीय बुलबुल महोत्सव हा मांगलादेवी या गावामध्ये राबविण्यात आलेला आहे. मुलांच्या पुढील वाटचालीस खूप चांगला कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि खूप छान वाटला आम्हाला पण कार्यक्रम. आज तर अतिसुंदर असं मिरवणूक गावामध्ये निघाली, त्याबद्दल काय मत आहे तुमचं वाला? आगळा वेगळा होता. एक जनजागृती प्रकाराचा हा कार्यक्रम आहे की आपली मुलं खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन करणे आहे. आपली मुलं कशा पद्धतीने शिकत आहे. स्काउट गाईड, पहिले स्काउट गाईड म्हणलं जात होतं या कार्यक्रमाला, आता बुलबुल म्हणलं जातं. ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला राजकीय पद पण आहे वाटते, त्याबद्दल माहिती. माझं नाव आहे सोनाली आशिषराव राजूरकर. मी भारतीय जनता पार्टीमध्ये महिला तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. शतस्य अभिनंदनीय गोष्ट आहे ही. आमचे समाजसेवक म्हणून आशिष भाऊ राजूरकर व्यक्त मत करतील असं मी त्यांना संबोधतो. जिल्हास्तरीय बुलबुल महोत्सव हा यवतमाळ जिल्ह्यामधील आपल्या खास करून नेर तालुक्यामध्ये आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं गाव म्हणून ज्या गावाची प्रसिद्धी आहे या मांगलादेवी गावामध्ये आयोजित केलेलं आहे. आणि या मांगलादेवीवासींना या कार्यक्रमाला एवढं काही प्रोत्साहन दिलेलं आहे. या कार्यक्रमामार्फत गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून आणि यवतमाळ जिल्ह्यामधील आदिवासी कल्चर असो, इतर जाती धर्माचा एकोपा यांचं संपूर्ण समाजाचं एक वैभव म्हणून या मांगलादेवी गावामध्ये जे त्यांनी कलाकौशल्य दाखवल्या विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल खरोखरच एक अभिनंदन स्पर्धा आहे. आणि त्यामुळे येथील गावातील विद्यार्थ्यांचा फायदा होईल, सामाजिक त्यांना प्रोत्साहन मिळेल. एवढं बोल. शतस्य धन्यवाद. आमचे विजयभाऊ घावडे याबद्दल नवनिर्वाचित शाळा सुधार समितीचे सदस्य दोन शब्द आनंद व्यक्त करतील. ज्यावेळेस बुलबुल हा कार्यक्रम गावामध्ये होणाऱ्याचं सरांनी आम्हाला सांगितलं, त्यावेळेस असा अतिशय आनंद झाला आणि त्यासाठी जे लागेल ते सहकार्य आम्ही शाळा समिती सदस्य यांच्यामार्फत त्यांना देण्याचं कबूल केलं. तसंच आम्ही 2 दिवस झाले या ठिकाणी हजरसुद्धा आहे आणि हा बुलबुल कार्यक्रम काय आहे याच्याबद्दल गावातील सर्व लोकांना एक उत्सुकता होती. हाय काय हा कशा पद्धतीचा आहे, तर तो या ठिकाणी ठेवल्यामुळे गावातील लोकांना आनंद झाला, त्याच्याबद्दल माहिती झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला की त्यांना असे कार्यक्रम बघितल्याच्यानंतर आपणही काहीतरी करावं असं त्यांना वाटतं. या ठिकाणी जे बोर्ड लावलेले आहे त्याच्यामध्ये काही लोक प्रथम क्रमांकानं आले, काही विमान प्रवास करून आले, काही परीक्षेमध्ये पास झाले. तर त्यांना असं वाटतं की आपणसुद्धा या परीक्षेमध्ये भाग घ्यावा आणि आपल्यालासुद्धा विमान प्रवास व्हावा आणि पालकांनासुद्धा असं वाटते की आपल्या मुलाला अशा पद्धतीच्या परीक्षेतनी बसून त्यांना आपण सहकार्य करावं, त्यांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून आपला मुलगासुद्धा या स्टेपला जातील. आजची स्ट्रॉंग अशी ही शाळा सुधार समितीचे विचार आणि ध्येयापर्यंत पोहोचेल असे मला वाटते. छोटे छोटे मुलं बाहेर गावावरून सुद्धा आलेले आहे, त्यांचे सुद्धा अभिनंदनीय कार्यक्रम आहे. कोण्या गावचे आहे बेटा तुम्ही? शिवरा. तिवरा मॅडम आहे त्यांच्यावाल्या. कोण्या गावाबद्दल आहे ते माहिती द्याल थोडी? सर, आम्ही तिवरंग शाळेचे आहे. PM श्री
जिल्हा परिषद शाळा तीव्र पंचायत समिती महागाव इथून आम्ही हे पोरं आलेलो आहोत आणि इथलं व्यवस्थापन इतकं सुंदर आहे की अप्रतिम. म्हणजे कुठल्याच गोष्टीत असं गालबोट लागेल असं कुठलंच काही नाही आहे. इथला शिक्षक स्टाफ, इथली शाळा व्यवस्थापन समिती, इथल्या ग्रामपंचायत तथा सरपंच सगळ्यांचं म्हणजे असं ॲक्टिव्ह आहे. गावातले प्रत्येक आणि गावातली जी स्वच्छता आहे ही वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे आदर्श गाव तुमचं गाव आहे आणि खूप सुंदर सहकार्य मिळालं आणि व्यवस्था जेवणाची सुद्धा व्यवस्था चांगली होती. इथला परिसर चांगला आहे आणि सगळं वाखाणण्यासारखं आहे, अवर्णनीय. आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही योग्य ती स्तुती केल्याबद्दल तुमची शतस्य मांगला देवी. स्तुती नाही आहे, न्यूज ग्रुप. सत्य परिस्थिती आहे, स्तुती नाही केली मी. Welcome, आणि हे जे आहे welcome. तेच सांगितलं आहे मी. आणि इथल्या देशपांडे सरांनी जे सगळं घडवून आणलं, देशपांडे सरांचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला इथे आणण्याची संधी दिली त्यांनी. ताई तुम्ही कोण्या गावचे आहे? तीव्रांचेच आहे. तुम्ही बाळ घेऊन आले का हो, सोबत? शतस्य धन्यवाद ताई. अतिशय सुंदर शिक्षिका आहे या पेशाने. ताई नाव काय आहे तुमचंवालं? आरती पांडे. ताई तुमचंवालं नाव? देविका चव्हाण. तुम्ही पण शिक्षिका? नाही, विद्यार्थी जावा. अच्छा, तू बेटा? वेलकम. थँक्यू सर. ये ना ए बाई, पाणी पिली सर कोण्या गावातून आले? उमरखेडून आलो आम्ही. वेलकम. बरोबर घेतला का? यांनी काय कार्यक्रम केला आज मुलांनी तुमच्या सोबत? त्यांनी स्काउट गाईड आणि बुलबुलमध्ये जे इव्हेंट असतात ते सगळे इव्हेंट पूर्ण केले. त्यामध्ये हस्तकला आहे, दोरीच्या उड्या आहेत, लेखी परीक्षा आहे, शोभायात्रा होती, काल सांस्कृतिक कार्यक्रम होते. या सर्वांमध्ये आम्ही भाग घेतला आम्ही यावेळेस. शतस्य धन्यवाद सर. जिल्हास्तरीय कप बुलबुल महोत्सवाचा सर्व लोकांनी आनंद घेतलेला आहे आणि सर्व मंडळी येथे मुख्याध्यापकापासून हजर आहे. सर्वांनी अतिसुंदर असा नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे पत्रकार विजय बारसकर.